दिले। तिच्या मते सरकार प्लास्टिक बंदी नियम तर करतं, पण ते पाळण्याची आपली इच्छा नसते। प्लास्टिक टाळणं खूप गरजेचं आहे। जर आपण ठरवलं तर आपण आपला भारत देश प्लास्टिक मुक्त सुद्धा करू शकतो। नमस्कार, माझे नाव श्रुती संतोष हजारे। मी इयत्ता 6वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली। आज मी तुमच्या समोर जो विषय मांडत आहे तो आहे प्लास्टिक बंदी काळाची गरज। चला तर सर्वजण मिळून प्लास्टिक मुक्त भारत करूया आणि आपल्या पर्यावरणास मदत करूया। प्लास्टिकची सर्वात मोठी समस्या म्हणजे विल्हेवाट लावणे, कारण प्लास्टिक कुजून किंवा जळून नष्ट होत नाही। भारतात त्यावर प्रक्रिया करून नवीन एखादी वस्तू तयार केली जाऊ शकते, पण ती वस्तू खराब झाल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न येतो की ही वस्तू नष्ट कशी करायची, म्हणजे ही एक सायकलच तयार होते। यातूनच प्लास्टिक कचऱ्याची समस्या निर्माण होते की या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी। तर यावर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे प्लास्टिक कचरा होऊ न देणे। त्यासाठी महत्त्वाची गोष्ट प्लास्टिकवर बंदी। पण खरोखर हे शक्य आहे का? कारण अशा प्रकारच्या घोषणा चर्चा बऱ्याच वेळा झाल्या आणि गंगेला मिळाल्या। किमान आता तरी ही घोषणा न राहता कृतीत परिवर्तित व्हावी अशी अपेक्षा, आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी। प्लास्टिक बंदी करताना अनेक प्रश्न तयार होतात, जसे की प्लास्टिक बॅग तयार करणाऱ्या कंपनीतील कामगारांच्या रोजगारांचे काय, कंपनी उभी करताना मालकाने केलेला खर्च, त्यावरील कर्ज असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। पण पर्यावरणाचा विचार करता ज्या अडचणी समोर येतील त्यांना दूर करून त्यांवर उपाययोजना शोधायला जर सरकारी यंत्रणेला यश आले तर फार उत्तम होईल। कारण प्लास्टिक ही गंभीर स्वरूपाची समस्या झाली आहे, त्यावर आता उपाय शोधलाच पाहिजे। आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येक कामात प्लास्टिकचाच उपयोग करत आहोत। याचा कालांतराने आपल्या शरीरावर परिणाम होणार आहे। त्यासाठी कमीत कमी प्लास्टिकच्या वस्तू वापराव्या, जसे की प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकची चप्पल, प्लास्टिकचे डबे इत्यादी। आता समजा जर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली तर नवीन उद्योगाला चालना मिळेल, तो म्हणजे कापडी पिशवीची मागणी वाढेल। कापडी पिशवी बनवण्यासाठी कुशल कामगारांची गरज आहे, ती भागेल बेरोजगार झालेल्या मजुरांपासून। कापडी पिशवी बनते कापसापासून, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षणाचेही काम होईल। आणि महत्त्वाची गोष्ट, नवीन अर्थप्रणाली विकसित होण्यास मदत होईल। म्हणून जर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली तर तिचे आनंदाने स्वागत करूया आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षणाचे काम करूया। चला घेऊया सारे शपथ प्लास्टिक बंदी करण्याची। चला घेऊया सारे शपथ प्लास्टिक बंदी करण्याची। स्वच्छ सुंदर हिरवळ अशी आपली वसुंधरा घडवण्याची। स्वच्छ सुंदर हिरवळ अशी आपली वसुंधरा घडवण्याची। एवढेच बोलून मी माझे भाषण संपवते आणि या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माजी प्राचार्य डॉक्टर मेत्रे सर यांचे मी मनापासून आभारी आहे। आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा।